एक किस्सा जोरदार सध्या चर्चेत आहे. एक ज्युनियर इंजिनियर अर्थात शाखा अभियंता सध्या या शाखा अभियंत्यांनी बिलं बनवणे सोडले. म्हणजे ठेकेदारांनीच रिटायर झालेले डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, शाखा अभियंते हे कामाला ठेवलेत आणि तेच ही इस्टिमेट बनवतात आणि जे आता नोकरीत आहेत ते फक्त सह्या करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे 1 कोटीचं काम हे 10 कोटीपर्यंत पोहोचतं. त्यातलाच हा एक शाखा अभियंता. आता ह्या शाखा अभियंत्याने बनवलेल्या इस्टिमेट प्रमाणे बोगस बिल बनवणारा डेप्युटी इंजिनियर, त्या बिलावर सह्या करणार तो डेप्युटी इंजिनियर आणि त्याच्यानंतर त्याच बिलावर सह्या करून चेक देणारा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्याचबरोबर त्याच कार्यालयातील 2 भ्रष्ट कर्मचारी. ही 5 जणांची टीम आणि त्याचबरोबर एक लुटारू ठेकेदार असे एकूण 6 जण. या 6च्या 6 लोकांच्या आईला आणि बहिणीला उचकी लागायला सुरुवात होते. प्रचंड उचकी लागते. ती काही उचकी बरी होत नाही. ज्यावेळेस ते डॉक्टरकडे जातात, आता यांचा डॉक्टर एकच असतो कारण यांची सगळ्या भानगडी कुलंगडी हे सगळे एकत्रच करतात, त्यामुळे यांचा डॉक्टरही एकच. ते जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा डॉक्टर सगळ्या तपासण्या करतो, डॉक्टर सगळ्या गोष्टी करून बघतो, त्याला काही ती उचकी बरी होत नाही. शेवटी तो सांगतो की तुमच्या आईची आणि तुमच्या या बहिणींची कोणीतरी वारंवार आठवण काढते. ही आठवण काढणं बंद होत नाही तोपर्यंत यांची उचकी बरी होणार नाही. आता हे विचारात पडतात की एकाच वेळेस आपल्या 6 लोकांच्या 6 आयांची आणि या बहिणींची एकाचीच आठवण कोण काढत असेल. खूप विचार करतात आणि त्यावेळेस त्यांना डॉक्टर सांगतो की तुम्ही असा एखादा रस्ता खाल्लाय का, गिळलाय का, तो न करता तुम्ही पैसे खाल्लेत का आणि त्याच्यावर प्रचंड खड्डे पडलेत का. हो, त्याच्या लक्षात येते की अरे अशा अनेक रस्ते आपण खाल्लेत, मग आता त्याचा नेमका रस्ता कोणता ते काही त्यांना आठवत नाही. शेवटी डॉक्टर सांगतो की त्या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी, तो 2 व्हीलरवाला असेल, 4 व्हीलर असेल किंवा चालत जाणार असेल, हा तुमच्या आई बहिणींची रोज आठवण करतो. तो का आठवण करणार आमच्या आई बहिणींची? तर म्हणते आई बहिणींवरनं तुम्हाला शिव्या घालतात आणि त्या शिव्या तुमच्या आई बहिणींना लागतात. आता तुम्ही फक्त विचार करा आणि तात्काळ ते रस्ते दुरुस्त करा, नाहीतर तुमची काही उचकी बरी होणार नाही. हे सगळं जे पाप आहे हे अगदी तुमच्या घरापर्यंत पोहोचेल, तुमच्या मुलाबाळांना भोगावं लागेल आणि म्हणून हे रस्ते तुम्ही तयार करा. मात्र त्या ठेकेदारांनी, त्या ज्युनियर इंजिनिअरनी, शाखामध्ये कोणी ऐकलं नाही आणि शेवटी जे काही घडलं आणि त्याच्यावरती जे काही बोललं जातं ते खूप भयानक आहे. म्हणजे पैशांसाठी आपली घरातली इज्जत हे लोक रस्त्यावर कसे टाकतात याच्या संदर्भात आता विविध कहाण्या चर्चिल्या जात आहेत. आता याच्यातलं खरं काय खोटं काय काही माहित नाही. मात्र असे काही रस्ते आहेत की त्या रस्त्यांवरनं आता चालणं मुश्किल झालेलं आहे आणि शासनाने या रस्त्यांवर निधीही प्रचंड खर्च केलाय. आता निधी प्रचंड खर्च केलेला असतानाही जर हे रस्ते आहेत त्याच अवस्थेत असतील तर याला जबाबदार कोण आणि लोकांनी का शिव्या देऊ नये? म्हणजे खरं तर एखाद्याच्या आई बहिणीवर शिवा देणं, एखाद्याच्या आई बहीण काढणं हे अत्यंत घातक आहे, अत्यंत वाईट आहे. म्हणजे मला हे सगळं सांगतानाही खूप वाईट वाटतंय, पण नाईलाज आहे. कारण लोक आता आई बहिणींवरनं या ठेकेदारांना शिव्या द्यायला लागलेत, या भ्रष्ट अधिकाऱ्यांची आई बहीण काढायला लागले. त्याचं कारण असं की असे काही रस्ते आहेत की त्या रस्त्यांवर करोड रुपये खाल्ले आणि रस्त्यावर साधा एकही खड्डा भरलेला नाही आणि या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही, कोणी लिहायला तयार नाही, कोणी आंदोलन करायला तयार नाही, कोणी निवेदन द्यायला तयार नाही. यावरचं नेमकं कारण काय असेल याचा जेव्हा आम्ही तपास केला तेव्हा त्याला लक्षात आलं की अत्यंत वाईट पद्धतीने ह्या लोकांनी ह्या सगळ्या यंत्रणा मॅनेज केल्यात. हे रस्ते खाल्लेत, हे रस्ते गिळलेत आणि म्हणून आम्ही नवीन मालिका सुरू करतो की गावागावातल्या रस्ते खाणाऱ्या या राक्षसांची चिरफाड करण्यासाठी आपण या सगळे रस्ते लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि लोकांना दाखवणार आहोत की या रस्त्यांची अवस्था बघा कशी आहे. खरं तर
आम्ही सरपंच निवडून देतो, ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो, पंचायत समिती सदस्य निवडून देतो, जिल्हा परिषद सदस्य निवडून देतो, आम्ही नगरसेवक निवडून देतो, आम्ही आमदार निवडून देतो, खासदार निवडून देतो. जेव्हा पण निवडणुका होतील तेव्हा तेव्हा आम्ही यांचे झेंडे घेऊन नाचतोय. आणि जेव्हा अशा विकासाच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र या निवडून गेलेल्या कुणालाही साफ विचारायची आमच्यात हिंमत नसते. त्याच्या मागचं कारण हेच आहे की आम्ही लाचार आहोत, आम्ही शंड आहोत, आम्ही कोणाला साफ विचारू शकत नाही, आम्ही आमच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठू शकत नाही. त्याचं मात्र कारण हेच आहे की आम्हीही विकले गेलोत, आम्हीही घाबरतोय, आम्हीही नेबलट आहोत. आणि म्हणून या ठेकेदारांचं, या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं फावतंय. आज मी तुम्हाला ज्या रस्त्याबद्दलची हकीकत सांगणार तो रस्ता आहे देसई तिलसा कळंबे हा रस्ता. एकदा या रस्त्यावरून प्रवास करा, म्हणजे किती वाईट हालत आहे या रस्त्याची. आणि तरीही आता पावसाळा सुरू झालाय, म्हणजे पहिल्याच पावसाळ्यामध्ये अक्षरशः रस्त्याचं तळ झालंय, पायी चालणंही मुश्किल आहे आणि एकही खड्डा भरला गेलेला नाही. म्हणजे माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीनुसार पहिल्यांदा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये खर्च केलेत. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी 3 कोटी रुपये खर्च केलेत. म्हणजे 6 कोटी रुपये खर्च केल्यानंतर, दुरुस्ती केल्यानंतर त्या रस्त्याची आत्ताची अवस्था ही तीच आहे. मग हे 6 कोटी कोणाच्या कशात गेले? मग या ठेकेदारांना, या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकांनी का शिव्या देऊ नयेत? म्हणजे एकदा देसई तिलसा कळवे हा रस्ता जाऊन बघा. म्हणजे खरं तर हा ठेकेदारांना पुरण ठरलाय. ठेकेदार या रस्त्यावर अखंड चरतायत आणि या परिसरातला कोणीही माणूस या विषयावर बोलायला तयार नाही. कारण काय? तर कारण तेच की आम्ही विकले गेलो. आम्हाला ठेकेदारांबद्दल, ठेकेदारांच्या विरोधात बोलायची आमची हिंमत नाही. आता ठीक आहे, आमची हिंमत नाही आहे, आम्ही बोलूच शकत नाही. पण आमचे लोकप्रतिनिधी, या लोकप्रतिनिधींनी नेमकं काय घेतलंय ठेकेदारांकडून की ते बोलू शकत नाहीत? म्हणजे काही लोकप्रतिनिधी एवढे भ्रष्ट आहेत, मी सगळ्यात लोकप्रतिनिधींबद्दल बोलत नाही, काही लोकप्रतिनिधी एवढे भ्रष्ट आहेत की कुठलंही टेंडर दिलो त्याची टक्केवारी पहिली त्यांच्याकडे देऊन द्यावी लागते. आता हे सगळे ठेकेदारांना माहिती आहे. म्हणजे अगदी आमदार खासदारांची निधीची पत्र देतानाही लोक हे 5-10% घेतात. आणि विशेष म्हणजे झालेल्याच कामांवर पुन्हा बोगस बिलं निघतात आणि या आमदार खासदारांना नेऊन सांगितल्यानंतर, जाऊन सांगितल्यानंतर असं झालं ते एकही शब्द तोंडातून काढत नाही. त्याचं कारण असतं ठेकेदारांनी यांना विकत घेतलेलं असतं. आणि सगळ्यांबद्दल बोलत नाही, काही लोकप्रतिनिधी खूप चांगले आहेत, पण जे ठेकेदारांकडून भाड घेतात, खातात, ते छातीला हात लावून सांगायचं की आम्ही ठेकेदारांकडून पैसे घेत नाही. आणि जे घेतात त्यांना काहीही बोलायचा अधिकार नाही, ते ठेकेदारांना विकले गेले. आता मात्र जे घेत नाहीत लोकप्रतिनिधी पैसे ठेकेदारांकडून, त्यांच्याकडे तुम्ही रस्ते बघा, त्यांच्या तालुक्यातले रस्ते बघा, ते तालुक्यातले रस्ते अत्यंत चांगले आहेत. पण ज्यांच्या तालुक्यांमध्ये, ज्यांच्या मतदारसंघामध्ये हे असे रस्ते होतात, आता हे काही भ्रष्टाचारी रस्ते करणारे ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींचे लागेबांधे आहेत. कुठलंही टेंडर काढायचं, त्याचे पैसे घेतले जातात, कोणी काम घ्यायचं, कोणाला काम द्यायचं, हे सगळे हे लोकप्रतिनिधी ठरवतात. आणि ह्या रस्त्यांची अवस्था एवढी वाईट झाल्यानंतरही तेही त्याच रस्त्यांमधून प्रवास करतात आणि तरीही ते ब्र शब्द उच्चारू शकत नाहीत. ही अवस्था आमच्या लोकप्रतिनिधींची. आता गावागावात जे रस्त्यांची अवस्था झाली आहे त्या रस्त्यांसंदर्भात आता लोकप्रतिनिधी बोलत नाहीत, ठीक आहे, पण या लोकप्रतिनिधींचे झेंडे घेऊन नाचणारे, निवडणुका आल्यानंतर आमचा आमदार हे करणार, आमचा खासदार ते करणार, तुम्ही आम्हाला मतं द्या, हे सांगत फिरणारे, यांच्यावर तोंडाला का कुलप लागली हे काही कळायला मार्ग नाही. आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो, हे काही लोकप्रतिनिधी आहेत, हे टक्केवारीच्या भस्मासुरात, टक्केवारीच्या महापुरात अक्षरशः वाहून गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळं ते कोणाही या विषयावर बोलायला तयार नाहीत. ज्या दिवशी लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून टक्केवारी घेणं थांबवतील, ठेकेदारांकडून पाकिटे घेणं थांबवतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात होईल. मात्र हे जेव्हा होईल ज्यावेळेस मतदार या लोकप्रतिनिधींकडून पैसे घेणं थांबवतील. कारण आम्हीही विकले गेलो, आम्हीही पैसे घेतल्याशिवाय मत दिलेलं नाही. आणि त्याच्यामुळं 5 वर्ष लोकप्रतिनिधी हे चालणार, पुन्हा निवडणुका येणार, त्या पैशातून, ठेकेदारांनी दिलेल्या पैशातून निवडणुका लढवणार, ते पुन्हा निवडून येणार आणि आम्ही आहे तिथेच राहणार.
म्हणून आता लोकप्रतिनिधी विचार करायला की आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था ही अशी का झालेली आहे. हे काही महाराष्ट्रभर नाही आहे, हे काही जे भ्रष्ट लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याच मतदारसंघातली अवस्था आणि त्यांच्याच मतदारसंघातील ठेकेदार बोगस आणि खोटे बिलं काढतात. त्यांची तेवढी हिंमत होते, त्याचं कारण आम्ही विकले गेलो. आता रस्त्यात खड्ड्यात रस्ता आहे हे समजायला मार्ग नाही. रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली, म्हणजे देसाई तिलसा जर रोड बघितला तर त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. कोणीही शब्द काढायला म्हणजे अगदी तयार नाही आहे. लोकप्रतिनिधींची तोंड ही आधीच बंद झालेली आहेत आणि तरीही नागरिक आहेत तेही बोलत नाही. म्हणजे रोज या रस्त्यावरून हजारो प्रवासी प्रवास करतात. एकही निवेदन नाही, एकही उपोषण नाही, एकही आंदोलन नाही. एव्हा ना म्हणजे अगदी 3-4 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की खड्डे पडल्यानंतर ते तात्काळ भरले जायचे. आता पीडब्ल्यूचे अधिकारीही ऐकत नाही, लोकप्रतिनिधी ऐकत नाहीत आणि नागरिकही ऐकत नाही. आणि जेव्हा हे लोक ऐकत नाही तेव्हा मग काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, काही सामाजिक संस्था त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करायच्या आणि दाखवून द्यायच्या की आमच्याकडे खड्डे आहेत. काही त्याच्यामध्ये मत्स्यपालन करायचे, काही गळ टाकत बसायचे, कुठली वेगवेगळी आंदोलन तेव्हा व्हायची, काही लोक रांगोळ्या काढायचे. आता मात्र कुणाचीही तशी हिंमत नाहीये. त्याला कारण काय? तुम्ही देसाई तिलसे रोडचं उदाहरण द्या. आता हा देसाई तिलसे कळंभे रोड जो आहे त्याची अवस्था ही अत्यंत वाईट आहे. आणि तरी या परिसरात राहणारे जे लाचार गाव पुढारी आहेत ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू शकत नाही. त्याचं कारण काय माहितीये की रस्त्याची अवस्था ही वाईट का झाली त्याला जबाबदार आम्ही आहोत. कारण पहिल्यांदा जेव्हा या रस्त्यावर खड्डे पडले तेव्हा 3 कोटीचा निधी आला. यांचं इस्टिमेट एकच असतं, 1 कोटी जर काम असेल तर यांचं 3 कोटीचं इस्टिमेट बनतं. 3 कोटीचं इस्टिमेट केलं गेलं. ठेकेदाराने ते काम घेतलं, थातूर मातूर केलं. इथल्या जी काही बोलणारी लोक जी होती, जी काही उपद्व्यापी लोक होती, पक्षाचे कार्यकर्ते होते, संघटना होत्या, यांना यांच्या लायकीप्रमाणे यांच्या अवकातीप्रमाणे पैसे दिले आणि त्या ठेकेदाराने थातूर मातूर खड्डे काढून ते बिलं काढून मोकळे झाले. पाऊस आला, पावसानंतर पुन्हा एकदा ते पाप वरती आलं, सगळी माती वाहून गेली, पुन्हा खड्डे पडले. मग पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी 3 कोटीचा निधी निघाला. तोपर्यंत हे सगळे सावध झाले होते गाव पुढारी. हे त्या ठेकेदाराकडे गेले आणि त्या ठेकेदाराला सांगितलं की हा रस्ता आमच्या भागातला आहे, आम्ही एकत्र होतो. 9 नाव आहेत कोणी गाव पुढाऱ्यांची. ही 9 लोक त्या ठेकेदाराकडे गेली. ठेकेदार अगदी 12 गावचं पाणी प्यायलेला. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काम तर माझ्या नावावर आहे, काम तुम्ही करा. आता ह्या सगळ्या 9 लोकांची अवकात त्या ठेकेदाराला माहिती होती की हे किती मोठं काम करू शकतात. 3 कोटीचं काम हे बाप जन्मात केलेलं नाही. हे 2-2, 3-3 लाखाची कामं आमदार खासदारांच्या तोंडावर फेकणार आणि तेवढीच काम करण्याची यांची लायकी. आणि म्हणून 3 कोटीचं काम हे कसं करू शकतात. त्यांनी त्यांना आश्वासन दिलं तुम्ही करा. काही दिवस वाट बघितली आणि त्याच्यानंतर पुन्हा हे गाव पुढारी त्या ठेकेदाराकडे गेले आणि सांगितलं हे आमचं काम आम्हाला जमत नाही, ते तुम्हीच करा. आता ठेकेदाराला माहिती होतं की माझ्याचकडे येणार. पण ठीक आहे, तुमचं जे काम आहे तुम्हाला दिलेलं ते मी करतो, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय असेल ते मी देतो. आणि मग प्रत्येकाची किंमत ठरवली गेली, ज्याची त्याची अवकात काय. म्हणजे खरं तर या लोकांची नावं याच्यासाठी मी घेत नाही, ते चीड येते की स्वतःला विकणारी ही लोक, 5-50 हजारामध्ये ती विकणारी लोक यांची त्या रस्त्यावरून प्रवास करायची ही लायकी नाही. एवढ्या परिसराचं नेतृत्व तुम्ही करताय आणि हे नेतृत्व करत असताना जेव्हा तुम्ही पैसे खाताय त्या ठेकेदारांनी मोजून कोणाला 25,000, कोणाला 50,000, कोणाला लाख, कोणाला 2 लाख, जास्तीत जास्त 2 लाख पर्यंत दिलं. म्हणजे सगळी वाटणी जी झाली त्याचा जो आकडा आहे तो आहे 15 लाखाचा. म्हणजे 15 लाख रुपये 9 गाव पुढाऱ्यांना वाटले आणि ठेकेदाराच्या जेव्हा लक्षात आलं ते सगळे गाव पुढारी विकत घेतलेले आहेत. म्हणजे इथून तर तिथपर्यंत या टोकाहून त्या टोकामधले सगळी जी बोलणारे लोक जेव्हा आपल्या ताब्यात आहेत तेव्हा त्यांनी 20-25 लाखाचं काम केलं आणि 3 कोटीचं बिल काढून तो मोकळा झाला. कोणाचीही बोलायची हिंमत झाली नाही. त्यावेळेस आम्ही बातम्या छापल्या. पत्रकारांचं काम करतं. म्हणजे बरेच लोक विचारतात की तुम्ही एवढं सगळं भ्रष्टाचार काढता, तुम्ही काय करता. आता सगळं भ्रष्टाचार काढल्यानंतर कारवाई का होत नाही. आता कारवाई करणं काही पत्रकारांच्या हातामधलं नसतं. पत्रकारांचं काम जे काही अन्याय अत्याचार जो होतो तो दिसतो तो चव्हाट्यावर आणणं, त्याला वाचा फोडणं हे पत्रकारांचं काम असतं. कारवाई करणे शासनाचं काम असतं, आवाज उठवणे जनतेचं काम असतं. लोकप्रतिनिधी त्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न विचारणं,
खासदारांनी लोकसभेमध्ये आवाज उठवणं, ही त्यांची कामं आहेत. ते पत्रकारांना विचारा, तुम्ही काय करता? आश्चर्य वाटतं. आम्ही त्यावेळेस ती बातम्या छापल्या होत्या, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आजची अवस्था काय झाली बुवा, आता पुन्हा एकदा या रस्त्यावर या पावसाळ्यात, पहिल्याच पावसामध्ये हा रस्ता पूर्ण वाहून गेलाय आणि आता 2,96,95,000 रुपयांचं टेंडर निघालंय. या 28 जून पर्यंत मुदत आहे. या 28 जूनला, म्हणजे आज 21 जून आहे, 28 जून पर्यंत हे टेंडर भरायची मुदत आहे. पुन्हा तेच ठेकेदार, तेच गाव पुढारी, त्यांच्या बैठका, जोर बैठका ज्याला आपण बोलतो त्या सुरू झाल्या. पुन्हा एकदा आम्हीच काम करू, आम्हीच हे टेंडर भरू. अगदीच 25% बिलोनी हे टेंडर भरलं जातं. 25-25, 30-30% बिलोनी टेंडर भरून ठेकेदाराला परवडतं कसं? म्हणजे आम्ही वारंवार हा प्रश्न विचारतोय की 25% बिलोनी कमी टेंडर भरलं, 3 कोटीचं काम 75 लाख रुपये कमी करून ते 2.25 कोटीमध्ये काम करणार आहे. आता 75 लाख वरचे हे काही ठेकेदार घरातले टाकणार आहेत का? मग ही अशी एस्टिमेट कोण बनवतो? म्हणजे 25 ते 30% बिलोनी कामं करूनही ठेकेदारांनी परवडतात कशी? त्याचं कारण असं, काम 1 कोटीचं आता 3 वेळेस, सलग 3 वेळेस यांनी याच पद्धतीचं एकच टेंडर ठरलेलं आहे. 2,96,95,000 म्हणजे 3 कोटीपर्यंतचीच कामं ही इस्टिमेट्स बनवली जातात आणि ठेकेदारांच्या घशात घातली जातात. आणि हे जे कोणी टेंडर बनवणारे आहेत, इस्टिमेट बनवणारे आहेत, बिल काढणारे आहेत, मग यांची आई बहीण निघते, ती याच्यासाठी निघते की हा जो रस्ता आहे, म्हणजे रस्त्याचं नाव आहे देसई तिलसे सोनाळे कळंबे राज्य महामार्ग 3 ला जोडणारा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. काम आहे 30-54चं काम आहे आणि हेड आहे, त्यांनी सांगितलं कोणत्यातून निधी येणार, तर पूरहानी दुरुस्तीमधून निधी. आता 28 जून पर्यंत मुदत आहे, म्हणजे पावसाला आता सुरुवात झाली आणि यांची पूरहानी झाली. म्हणजे यांना 100% माहित असतं की पूरहानी होणार, पूरहानीमध्ये हा रस्ता वाहून जाणार आणि त्याच्यामधून पूरहानीमधून जो काही निधी येतो तो आपण याच्यावर खर्च करून आपण करणार. म्हणजे एकाच रस्त्यावर 9 कोटी. म्हणजे हा रस्ता अक्षरशः ठेकेदारांना कुरण ठरलेला आहे. म्हणजे आता 28 जूनला त्याची जी मुदत आहे ती 300 दिवस कामाची मुदत आहे, म्हणजे 10 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं. म्हणजे पुढच्या पावसापर्यंत ही बिलं काढून मोकळे होणार. पुन्हा पुढच्या पावसापर्यंत हे 3 कोटीचं हेच इस्टिमेट जसंचे तसं पुढे येणार. कारण काय, तर ठेकेदाराला आता माहित झालंय की 25%, 30%, 35% बिलोनी घेतलं तरी इथे आम्ही सगळेजण विकायला बसलेले आहेत, आपण त्यांना विकत घेऊ शकतो, यांची अवकात काय आहे ते त्याला माहीत झालेले आहे. आणि म्हणून तो पुन्हा एकदा ठेकेदार जे कोणी असतील ते कुठे रांग असते, तर ते 25%, 28%, 30% त्यातला एखादा कोणतरी येतो आणि त्याला सगळ्यांना माहिती कोणाला मॅनेज करायचं, कोण चोर आहेत, कोण गाव पुढारी पैसा खातोय आणि कोण भ्रष्ट आहे, ही सगळी त्याची यादी आहे त्याच्याकडे. आणि त्याच्यामुळं या सगळ्यांना विकत घेतलं जातं आणि त्याच्यानंतर हे कामं केली जातात. खरं तर 25%, 30% बिलोनी कामं ही जव्हार PWDच्या अंतर्गत आणि पालघरच्या काही भागामध्ये एवढ्या कमी किमतीत घेणारे ठेकेदार आहेत. एक मोखाडा सोडला तर, कारण मोखाडामध्ये जी लुटमार चालू आहे ती वेगळ्या पद्धतीने चालू आहे. तिथे सगळे ठेकेदार एकत्र बसतात, कामं वाटून घेतात आणि बिलं काढून मोकळे होतात. म्हणजे एवढसा मोखाडा तालुका आहे, करोड रुपये त्याला खर्च झाले. मग तिथले जे लोकप्रतिनिधी ते ठेकेदारांना सामील आहेत आणि हे नागडं सत्य आहे, म्हणजे कोणीही नाकारू शकणार नाही. सगळ्या ठेकेदारांना माहिती आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे, मात्र कोणीही बोलायला तयार नाही की हमाम में सब नंगे. त्याच्यामुळं त्या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. पण त्याची मोखाडा जर सोडला तर बाकीच्या सगळ्या तालुक्यांमध्ये 25 ते 30% बिलोनं कामं केली जातात. आता टेंडर निघाल्याबरोबर, आता हे जे टेंडर निघाले त्याच्याबरोबरच हे भाडखाऊ, ज्याने आधी भाड खाल्ली होती, म्हणजे मी हेडिंग याच्यासाठी दिलं की या रस्त्याची भाड कोणी खाल्ली, देसई तिलसे कळंबे रस्त्याची भाड कोणी खाल्ली, हे भाडखाऊ कोण आहेत, तर हे भाडखाऊ पुन्हा एकदा ठेकेदारांकडे जातील, पुन्हा एकदा पैसे खातील आणि पुन्हा एकदा रस्त्याची ती अवस्था होईल. माझी विनंती आहे या परिसरामध्ये सगळ्या लागणाऱ्या नागरिकांना किंवा पुढाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. हे सकाळी आपल्या गावातून उठतात, शहरामध्ये येतात, ह्या पुढाऱ्यांचे तळवे चाटतात, ठेकेदारांकडे जोर बैठका घेतात, त्यांच्याकडनं पाकिटं घेतात आणि गावात येऊन बढाया मारतात. हे जर एवढे कर्तृत्ववान आहे, म्हणजे या भागामध्ये सगळेच राजकीय पक्षाचे पुढारी आहेत, एकाही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आंदोलन नाही केलं. त्यामुळे या पुढाऱ्यांवर विश्वास नका ठेवू. विश्वास तुम्ही स्वतःवर ठेवा, तुम्ही रस्त्यावर उतरा, यांना जाब विचारा, तरच हा भ्रष्टाचार थांबेल.
आता जेव्हा हे टेंडर निघेल, जो कोणी घेईल त्याला भेटायला, या ठेकेदारांना भेटायला जर आपले गाव पुढारी गेले तर यांचे बॅनर लावा, तुम्ही भाडखाऊ आहात, तुम्ही हा रस्ता करून घेऊ शकलेला नाही, सत्ता तुमची, तुम्ही बोलू शकत नाही, विरोधी पक्षात तुम्ही आहात, तुम्ही आवाज उठवू शकत नाही, हा जाब ज्या दिवशी यांना विचारू त्या दिवशी ह्या रस्त्याची अवस्था ही होणं थांबेल. म्हणजे सगळ्यांना विनंती आहे, मोर्चे निघाले पाहिजेत, निवेदन दिली पाहिजेत, तक्रार केल्या पाहिजेत, माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली पाहिजे, नाहीतर आपल्या जगण्याला काहीही अर्थ नाही. म्हणजे एखादा शरद पाटील या विषयावर बोलून होणार नाही. गावागावातून हा आवाज उठला पाहिजे, गावागावात हे बॅनर लागले पाहिजेत. जिथे जिथे खड्डे आहेत याच्यापूर्वी बॅनर लागायचे, याच्यावर आधी आंदोलनं व्हायची, आता ही आंदोलनं होत नाही. कारण काय, ठेकेदारांना लोक घाबरतात. ठेकेदार आपलं काय केले ह्या विवंचनेत असतात. म्हणजे अगदी लोकप्रतिनिधी घाबरतात बोलायला, प्रश्न विचारायला घाबरतात, विधानसभेमध्ये एक निवेदन द्यायला घाबरतात. ठेकेदार ते सांगू शकत नाही की ह्या रस्त्याचा खड्डे भरा, किंवा ते पीडब्ल्यूडी सांगू शकत नाही की ह्या रस्त्याचे खड्डे भरा. ही हातबलता आमदार खासदारांमध्ये कधीपासून यायला लागली, ज्या दिवशीपासून हे लोक विकले जाऊ लागले. आणि ही विकाऊ वृत्ती आज नागरिकांना अत्यंत घातक ठरते. आणि मग जेव्हा नागरिक आई बहिणीवरून शिव्या देतात तेव्हा त्या तुम्हाला लागतात. ही वस्तुस्थिती आहे. आताची परिस्थिती अशी आहे की हा जो देसाई तिलसा रस्ता जो आहे, या रस्त्याचे खड्डे जर आत्ता भरले आहेत तर चालणं मुश्किल होणार आहे. आणि म्हणून या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे शासनाला ही विनंती आहे की आता बस झालं. म्हणजे जेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसतो, 3 पक्षांचं सरकार येतं, आणि तिन्ही पक्षांचं सरकार असताना जर एकही रस्त्यावरचा खड्डा भरला जात नसेल आणि या संदर्भात विरोधी पक्ष असलेला प्रबळ विरोधी पक्ष, ज्यांचे 104 आमदार आहेत भाजप, तोही काही बोलू शकत नसेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण देसाई तिलशाबद्दल बोलतो. अशाच प्रकारचा रस्ता दाकिवली ते केळठण हा रस्ता आहे. ह्या रस्त्याची तिथल्या गावपुढाऱ्यांनी भाड खाल्लेली आहे. आपण त्या विषयावर पुढच्या भागात नक्की बोलू. पण आत्ता विनंती करतोय की देसाई तिलसा रस्ता कसा आहे तो तुम्ही अवश्य बघा. माझा जेव्हा बोलणं थांबेल त्यावेळेस या रस्त्यावरचे खड्डे तुम्ही पाहायला सुरुवात करा. हे सगळं बघून झाल्यानंतर तुम्ही संतप्त झाला नाही, तुमच्यामध्ये चीड आली नाही, तुमच्या तोंडातून शिवी निघाली नाही, तर आपण जगण्याला लायक नाही. देसाई तिलसा रोड ही पहिल्याच पावसात झालेली अवस्था आहे या रस्त्याची. हा रस्ता बघा, या रस्त्यावर जायचं कुठून हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे पूर्ण रस्ता जो आहे तो अगदी उखडलेला रस्ता जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. ही रस्त्याची दयनीय अवस्था. म्हणजे 6 कोटी रुपये या रस्त्यावर गेल्या 3 वर्षात खर्च केलेत आणि या रस्त्याकडे कुणीही ढुंकून पाहायला तयार नाही अशी ही परिस्थिती आहे. म्हणजे हा खरा तर मेन मार्ग आहे. देसाई तिलसा रोड या मेन मार्गाची ही अवस्था आहे. हा बघा, हा रस्ता ची अवस्था ही अत्यंत बिकट आहे. हे ट्रॅक्टर बघा कसं येते, त्याच्यातून पूर्ण रस्त्याची वाताहत झालेली आहे. पावसाळ्याचं पूर्ण तळ साचलंय. देसाई तिलसा रोडची ही अवस्था जर बघितली तर भयावह अशी ही अवस्था आहे. गाड्या कशा हकलायच्या इथून हा मोठा. जागोजागी हा रस्ता तुटलेला आहे. म्हणजे कसा प्रवास करायचा हा मोठा प्रश्न आहे.
ही रस्त्याची अवस्था. भयानक आहे. म्हणजे लोकांनी मार्ग या रस्त्यातून काढायचा कसा, हा जो रस्ता आहे, ही येणारी वाहनं जी आहेत ही बघा, म्हणजे साधा एक खडीचा कणही टाकलेला नाही, कुठलाही खड्डा भरलेला नाही. ही खड्डे एवढे खोल आहेत. आता ह्या गाड्या कशा जातात ते बघा. तर ही वाहनांची वर्दळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे रस्ते. आता आपण नक्की कोणत्या रस्त्यावर आहोत, की चंद्रावर आहोत अशी परिस्थिती आहे. म्हणजे सगळे जिथे बघितले तिथे हे रस्त्यावर पडलेले जे खड्डे आहेत, हे जर सगळे खड्डे आपण जर बघितले तर या रस्त्यांवर वाहनं न्यायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. हो. तर ही गाडी चाललेली आहे. तर पूर्ण रस्ता हा अशा पद्धतीचा आहे बघा. काय याच्यातून गाड्या कशा काय टाकायच्या, म्हणजे टू व्हीलरवाल्यांनी जायचं कुठून. पूर्ण रस्त्यावर हे तळ साचलेलं आहे आणि जवळजवळ हे 2-2 फुटाचे खड्डे आहेत. म्हणजे असे अनेक गाड्या इथे अडकलेल्या आहेत. हा मुख्य रस्ता आहे देसाई तिलसा. आता हे बघा, हे रस्त्याच्या कडेवरून गाड्या काढाव्या लागत आहेत. मुख्य रस्त्यावर ही जर अवस्था असेल तर PWD नक्की काय करते. म्हणजे हा खरं तर PWDचा मुख्य रस्ता आहे. 6 कोटी रुपये या रस्त्यावर खर्च केला. म्हणजे ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी हा रस्ता खरं तर आता वरदान ठरला आहे. आत्ताही या रस्त्याचं 3 कोटीचं टेंडर निघालं आहे आणि 10 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करायचा असं त्यांचं त्या टेंडरमध्ये लिहिलं आहे. म्हणजे रस्ता दुरुस्ती 30-54चं हे काम आहे. पूरहानीमध्ये हा रस्ता गेला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या रस्त्यावरची जी वर्दळ आहे ती प्रचंड आहे. आणि ह्या वर्दळीमधून गाड्या कशा काय मार्ग काढायचा, हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. आणि प्रत्येकजण PWDच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना शिव्या देत या गाड्या चालवतात. म्हणजे गाडी बघा, समोरून जी गाडी येते तिची अवस्था बघा काय आहे. या अशा पद्धतीने जर ही रस्त्याची अवस्था असेल तर ठेकेदारांना लोक शिव्या शाप नाही देणार तर काय देणार. या रस्त्याला जाणारा प्रत्येक, हे बघा काय सांगतात लोक, की पुढे पण खूप खड्डे पडलेले आहेत. म्हणजे हा रस्ता जर तुम्ही बघितला तर हा रस्ता मुख्य मार्ग आहे की कुठला मार्ग आहे हे कळायला आपल्याला मार्ग नाही आहे. हे जाणारा प्रत्येक माणूस हा PWDच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना आई बहिणीवरून शिव्या देतोय. प्रत्येक चालक, प्रत्येक माणूस हा या रस्त्यावर जो प्रवास करतोय तो ठेकेदारांची आई बहीण काढल्याशिवाय तो पुढे जात नाही. कारण ह्या लोकांनी 6 कोटी रुपये खाल्लेत आणि 6 कोटीचा हा रस्ता आहे. म्हणजे परिस्थिती किती भयान करून ठेवली या लोकांनी हे आपल्याला लक्षात येईल. एकदा PWDचे जे अधिकारी आहेत त्यांनी आणि ज्या ठेकेदारांनी ही कामं केले त्यांच्या बायका पोरांनी या रस्त्यावरून प्रवास करावा. म्हणजे त्यांना लक्षात येईल की नक्की काय प्रकार आहे. लोक ठेकेदार आणि अधिकारी यांना शिव्या देतच या रस्त्यावरून प्रवास करतात. म्हणजे आई बहीण काढल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. त्याचं कारण या रस्त्यावरनं चालणं लोकांना मुश्किल झालं. हा जो रस्ता आहे, हा रस्त्याची अवस्था ही अत्यंत
वाईट आहे. बघा हा रस्ता, म्हणजे लोक प्रत्येक जाताना हा रस्ता शिव्या देत लोक जात आहेत. आणि ठेकेदारांची नावं सगळ्यांना माहीत आहेत. हे ठेकेदार कोण आहेत, यांची अजून पोटं का भरलेली नाहीत, हे किती लोकांचे हाल करतायत. बघा ह्या एकदम रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ता, हे काहीही कळायला मार्ग नाही. आणि अशा खड्ड्यातून ह्या गाड्या जात आहेत. हा जर रस्ता बघितला पूर्ण उखडलेला, तुटलेला, अक्षरशः ह्या रस्त्यावरून चालणं मुश्किल या लोकांनी करून टाकलं आहे. PWDचे ज्युनियर इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील आणि ही खोटी बिलं काढून खाणारे ठेकेदार असतील, हे जनतेला कशा प्रकारे नाडतायत आणि कशा ह्या रस्त्यांची अवस्था झालेली आहे. खरं तर हे रस्ता दाखवायची आवश्यकता नाही, तर प्रत्येकजण हा रस्ता बघतोय आणि प्रत्येकजण हा रस्ता बघून शिव्याशाप देत जातोय. आणि हे सगळे शिव्याशाप या ठेकेदारांना लागत आहेत, अधिकाऱ्यांना लागत आहेत. आणि म्हणूनच याच्यातला एकही ठेकेदार सुखी नाही. त्यांना रात्री दारू पिल्याशिवाय झोप लागणार नाही. याचं कारणच असं की आई बहीण काढल्याशिवाय इथला कुठलाच प्रवासी हा प्रवास करत नाही. म्हणजे देसाई तिलसा रोडवर प्रवास करणं हे किती जिकरीचं आहे. जाणारा येणारा माणूस या अशा रस्त्यातून कसं काय जाणार. हा मुख्य रस्ता आहे. खरं तर मेन रोडवर हे असे खड्डे असतील आणि हे खड्डे जर भरले जात नसतील आणि त्याचे खड्डे न भरता जर बिलं काढली असतील, मग 3 वर्षात 6 कोटी रुपये या लोकांनी काढणं आणि तरीही रस्त्याची अवस्था ही अशीच असणं. हे बघा ह्या रस्त्याची अवस्था काय आहे. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत, हे काहीही कळायला मार्ग नाही. रस्ता पूर्ण फुटलेला आहे. हा रस्ता जर आपण बघितला तर कोट्यावधी रुपये या रस्त्यावर खर्च होतात. म्हणजे खरं तर ठेकेदारांना पोचणारा हा देसाई तिलसा रोड आहे. आता ही आम्ही गाडीतून शूटिंग घेतो, पण एवढ्या मोठ्या रस्त्याची शूटिंग आपण खाली उतरून घेणं म्हणजे खूप वेळ लागेल त्याला. आणि म्हणून आपण रस्त्याची शूटिंग जी आहे ते म्हणून गाडीतून घेतो. त्या गाडीमधून आपल्याला दिसत आहे की ही रस्त्याची अवस्था काय बघा. म्हणजे गाडीही हलते, लोक कसं प्रवास करू. आम्ही 4 व्हीलरमध्ये म्हणून ठीक आहे, 2 व्हीलरची अवस्था, 2 व्हीलरवाल्यांची अवस्था ही बघा. हे कसे 2 व्हीलर चालवतात, 2 व्हीलर चालवणाऱ्यांची अवस्था ही तर अत्यंत वाईट आहे. हे खड्डे बघा. आणि या रस्त्यावरून हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. स्थानिक मंडळी इथून प्रवास करते, मात्र एकही मोर्चा नाही, एकही आंदोलन नाही. त्याचं कारण असं की ठेकेदारांनी सगळ्यांना अगदी बस्त शांत केलेलं आहे. म्हणजे आता हे खड्डे पावसाळ्यात पडले असं दाखवून, म्हणजे खरं हा पहिला पाऊस आहे, पावसाळ्यात नाही पडलेले, हे आधीच पडलेले होते, तर मातीने भरले होते, त्यातली माती वाहून गेली आणि त्याच्यानंतर हा रस्ता उघडा पडला आणि त्याच्यावर ठेकेदारही उघडे पडले. 6 कोटीची बिलं बनवणारे ज्युनियर इंजिनियर, बिलं काढणारे डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हेही या रस्त्याने अक्षरशः उघडे पाडलेले आहेत. आणि पहिल्या पावसामध्ये जर ही अवस्था असेल तर आता जून महिना आहे, म्हणजे आजची तारीख आहे 19 जून. 19 जूनला जर ही अवस्था असेल तर पुढचे 3 महिने या रस्त्यावरून जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. हे बघा ही रस्त्याची अवस्था काय आहे. अत्यंत वाईट असलेला रस्ता जर असेल कोणता तर तो देसाई तिलसे हा रस्ता आहे. आणि पुन्हा एकदा खड्डे भरण्यासाठी 3 कोटीचं टेंडर हे आता प्रसिद्ध झालं आहे. म्हणजे 28 जूनला ते टेंडर उघडणार आहे. 24%, 25% बिलो किंवा 30% बिलोनी ते टेंडर घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ह्याच प्रकारे खड्डे भरले जातील आणि पैसे काढले जातील.